नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCS पद्धतीने आपण वनरक्षक भरती, राज्य उत्पादन शुल्क आणि तलाठी भरती यासोबतच जेवढा पण TCS आणि IBPS पद्धतीने भरत्या होणार आहे त्याची तयारी आपण एकदम फ्रीमध्ये या चॅनलवर करून घेतो आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि खराखुरा TCS पॅटर्न PYQ क्वेश्चन आपण घेतो आहे विद्यार्थी मित्रांनो, जे या आधीच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहे. तर प्रश्न क्रमांक पहिला पहा. गुरु विपिन सिंह हे कोणत्या क्षेत्रातील एक महान शिक्षक आहे? तर कोणत्या क्षेत्रातील आहे ते? तर ते आहे मणिपुरी क्षेत्रातील आहे. विपिन सिंह, गुरु विपिन सिंह हे कोणत्या क्षेत्रातील महान शिक्षक आहे असं विचारण्यात आलेलं आहे. तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. मणिपूर. त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा. भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये सेवा देण्यासाठी जास्तीत जास्त किती उपगव्हर्नर, डेप्युटी गव्हर्नर नियुक्त केले जाऊ शकतात? तर पहा, भारतीय गव्हर्नर हा वेगळा असतो आणि डेप्युटी गव्हर्नर हे पद वेगळं असतं. ठीक आहे. तर इथे विचारण्यात आलेले आहे जास्तीत जास्त किती उपगव्हर्नर नियुक्ती देऊ शकतात असं म्हटलेलं आहे. तर एकूण 4 हे उपगव्हर्नर म्हणजेच डेप्युटी गव्हर्नर असतात. ठीक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार 2019च्या मान्सून हंगामात सरासरीच्या टक्के पाऊस महाराष्ट्रात पडला. ठीक आहे. तर पहा, महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल केव्हाचा आहे? तर 2019चा. 2019च्या जो पाऊस पडलेला आहे त्याची सरासरी किती आहे असे विचारण्यात आलेलं आहे. तर त्याची सरासरी किती आहे? 112.6. ठीक आहे. तर आर्थिक पाहणी महाराष्ट्राचा विचारला आहे त्यांनी, अख्ख्या महाराष्ट्राचा विचारला आहे, भारताचा विचारलेला नाही आहे. तर ही बाब लक्षात ठेवा. यांनी फक्त महाराष्ट्राचा विचारला आहे आणि महाराष्ट्राचा किती आहे? 112.6 इतका सरासरी पाऊस पडलेला आहे. पण तो केव्हाचा आहे? 2019चा. 2020चा वेगळा असतो, 2021चा वेगळा असणार आहे, 2023चा वेगळा असणार आहे जो आता पडणार आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4. मुलींसाठी अनाथ बालिकाश्रम हा अनाथाश्रम खालीलपैकी कोणी सुरू केलेला आहे? तर बघा, मुलींसाठी अनाथ बालिकाश्रम हा नेहमी येणारा प्रश्न आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी सुरू केलेला आहे. तर मुलींसाठी अनाथ बालिकाश्रम हे कोणी सुरू केलेलं आहे? तर महर्षी धोंडो केशव कर्वे. तर बघा, हा प्रश्न वेगळ्या पद्धतीने सुद्धा विचारू शकतात. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी कोणते बालिकाश्रम सुरू केलेले आहे किंवा अनाथ श्रम सुरू केलेले आहे? तर त्याचं नाव काय? अनाथ बालिकाश्रम. ऑप्शन क्रमांक 1 याचं करेक्ट असणार आहे, महर्षी धोंडो केशव कर्वे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 5. हिंदू समाजाला मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी कोणत्या वर्षी हिंदू महासभा स्थापन झाली? तर बा, हिंदू महासभा ही केव्हा स्थापन झाली असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. हिंदू समाजाला मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी कोणत्या वर्षी, बघा वर्ष विचारण्यात आलेलं आहे, हिंदू महासभा स्थापन करण्यात आली. तर केव्हा करण्यात आली? 1915. तर हिंदू समाजाला मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी 1915 या वर्षी हिंदू महासभा स्थापन करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 याचं करेक्ट असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील महिलांसाठी लोकसंख्येतील साक्षरता दर 2011 इतका होता. तर पहा, विशेषतः यांनी महाराष्ट्रातील विचारला आहे. महिलांचा जो साक्षरता दर आहे 2011 तो विचारण्यात आलेला आहे महाराष्ट्रामध्ये, आणि तो आहे 75.9% इतका आहे महिलांचा. 2011च्या जनगणनेनुसार विचारण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील स्पेशली महिलांची साक्षरता विचारण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर किती आहे महाराष्ट्रामध्ये महिलांची साक्षरता? 75.9% इतकी आहे.
खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. लोकसंख्येवर नेहमी प्रश्न हे TCS विचारत असतात. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणत्या राज्याने 1991 ते 2001च्या दरम्यान संपूर्ण देशात लोकसंख्या वाढीचा दर सर्वात कमी नोंदविला आहे? तर पहा, लोकसंख्येवर परत प्रश्न आलेला आहे, पण हा वेगळा प्रश्न आहे. कोणत्या राज्याने, बघा राज्याचं विचारण्यात आहे, कोणतं राज्य विचारण्यात आलेलं आहे. 1991 ते 2001च्या दरम्यान संपूर्ण देशात लोकसंख्या वाढीचा दर सर्वात कमी नोंदवलेला आहे. तर दर विचारलेला आहे आणि सर्वात कमी दर विचारलेला आहे. म्हणजेच लोकसंख्या कोणत्या राज्यामध्ये सर्वात कमी वाढलेली आहे ही नोंद त्यांनी विचारलेली आहे. केव्हा? तर 2001पर्यंत. केव्हापासनं? तर 91पासनं. तर पहा, 2001 म्हणजे जवळपास 10 वर्षाचा त्यांनी विचारण्यात आलेला आहे. खूप जुना प्रश्न त्यांनी काढलेला आहे बाहेर. तो पण या जनगणनेवरच प्रश्न आपण म्हणू शकतो. तर कुठला आहे? केरळ येथे सर्वात कमी लोकसंख्या वाढीचा दर हा नोंदवण्यात आलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 त्याचं करेक्ट उत्तर असणार आहे. त्यानंतर पहा, प्रश्न क्रमांक 8, ढग हे डॉट 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 चे उदाहरण आहे. तर ढग हे कशाचे उदाहरण आहे असं विचारण्यात आलेलं आहे. तर सूक्ष्म तुषारचे उदाहरण आहे. ठीक आहे. तर ढग हे कशाचे उदाहरण आहे? सूक्ष्म तुषारचे उदाहरण आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, राज्यसभेसाठी राष्ट्रपतींकडून किती सदस्य नामनिर्देशित केले जातात? आता बघा, राष्ट्रपतींकडून किती केले जातात? तर 12. ठीक आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील 12 जण हे नामनिर्देशित करण्यात येतात. तर बघा, राज्यसभेसाठी राष्ट्रपतींकडून कोणाकडून करण्यात येते? तर राष्ट्रपतींकडून करण्यात येते. ठीक आहे. किती सदस्य? तर 12 सदस्य करण्यात येते. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न रिपीट होत असतो. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते? तर बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते उमेशचंद्र बॅनर्जी. तर बघा, इथे प्रिंटिंग मिस झालेलं आहे. इथे उमेशचंद्र बॅनर्जी पाहिजे. इथे थोडं प्रिंटिंग मिस्ड आहे. आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसवर खूप काही प्रश्न विचारले जातात. प्रश्न भरपूर आहेत. त्यापैकी महत्त्वाचे काही प्रश्न आपण इथे हायलाईट करूया. तर बघा, पहिला जो प्रश्न विचारला जातो तो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेमध्ये कोणाचा पुढाकार होता, म्हणजे कोणाच्या पुढाकाराने हे स्थापन झालेलं आहे? तर A.L. ह्यूम यांच्या पुढाकाराने हे स्थापन झालेलं आहे. हा प्रश्न खूपदा आलेला आहे आणि पुढे सुद्धा येतच राहणार आहे. त्यानंतर बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिले अधिवेशन कुठे झालेले आहे किंवा केव्हा झालेलं आहे? तर बघा, 1885 मध्ये झालेलं आहे. कुठे झालेलं आहे? मुंबई येथे झालेलं आहे. त्यानंतर अध्यक्ष कोण होते? तर उमेशचंद्र बॅनर्जी. इथे उमेशचंद्र दिलेलं आहे, उमेशचंद्र आहे. त्यानंतर बघा, पुढील प्रश्न बघूया. पुढील जो प्रश्न आहे त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 11, 2020च्या आकडेवारीनुसार एकूण रोजगारांपैकी किती टक्के रोजगार संघटित क्षेत्रात उपलब्ध आहे? तर पहा, 2020च्या आकडेवारीनुसार विचारलेलं आहे आणि संघटित क्षेत्रात किती टक्के रोजगार उपलब्ध आहे असा विचारण्यात आलेला आहे. तर किती टक्के? 8%. तर पहा, 2020चं विचारलं आहे, ते आता 2021चं विचारू शकतात, 2022चं सुद्धा विचारू शकतात. तर त्यानुसार ते प्रश्न बदलत असतात. तर हा जुना पेपर आहे, त्यामुळे 2020चं तुम्हाला दिसत आहे. तर त्यानुसार तुम्ही अपडेट राहायला पाहिजे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, 12 क्रमांकाचा, देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न मिळवणारे खालीलपैकी कोणते पहिल्या भारतीय शास्त्रीय गायक गायिका आहे? तर बघा, सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे आपला? भारतरत्न. ठीक आहे.
मिळवणारे पहिले शास्त्रीय गायक गायिका कोण आहे? तर कोण आहे? एस.एम. सुब्बा लक्ष्मी. नाव लक्षात ठेवा, एस.एम. सुब्बा लक्ष्मी यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आलेला आहे, भारत रत्न. ठीक आहे. तर पहा, त्यानंतर पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 13. कोणत्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली होती? तर पहा, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केव्हा झाली होती? तर 1999. अध्यक्ष कोण आहे? तर शरदचंद्रजी पवार साहेब हे अध्यक्ष आहेत. त्यानंतर बघा, आपण आताच सांगितलेलं आहे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 1885ला स्थापना झाली. तर ते लक्षात ठेवा. राज्यसभेत महाराष्ट्राचे किती सदस्य आहेत? तर राज्यसभेमध्ये महाराष्ट्राचे किती सदस्य आहेत? तर 19 सदस्य आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे 19 सदस्य हे आहे. 78 सदस्य किती आहे आपले? तर विधान परिषदेमध्ये आहे. त्यानंतर विधानसभेची किती संख्या आहे? तर 288. लोकसभेमध्ये तर 48. ठीक आहे. हे आकडे लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचे आहे. आणि राष्ट्रपती किती सदस्यांना नामनिर्देशित करतात? तर 12. तर हे आकडे खूप महत्त्वाचे आहे, ते लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणती प्राचीन साहित्यकृती प्राकृत भाषेतील आहे? तर पहा, प्राकृत भाषेतील आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि हा प्रश्न कशामध्ये मोडतो? स्टेटमेंटमध्ये मोडतो. ठीक आहे. आपल्याला स्टेटमेंट दिलेलं असते, ते खरं आहे की खोटं आहे ते आपल्याला ऑप्शनमधून चेक करायचं असते. तर पहा, पहिलं जे ऑप्शन देण्यात आलेलं आहे, पहिलं जे विधान त्यांनी केलेलं आहे ते आहे सेतुबंध. तर एकदम बरोबर आहे. प्राकृत भाषेतील प्राचीन साहित्यकृती प्राकृत भाषेतील आहे, तर सेतुबंध नक्कीच आहे. त्यानंतर बघा, गाथा सप्तशती हे प्राकृत भाषेतील साहित्यकृतीतील आहे काय? तर हे पण आहे, म्हणजे दोन्हीही बरोबर आहे. 1 आणि 2 जे विधान त्यांनी केलेलं आहे ते दोन्हीही बरोबर आहे. याचं करेक्ट उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 2. 1 आणि 2 बरोबर आहे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्राच्या 2020-21 च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार महाराष्ट्र राज्यात किती सूतगिरण्या आहेत? तर पहा, कधीपासून विचारलेला आहे? 2020-21 आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार विचारण्यात आलेला. ठीक आहे. महाराष्ट्र राज्यात विचारलेला आहे किती सूतगिरण्या आहे विचारण्यात आलेला आहे. तर किती आहे? 188 आहे. 188 या 2020-21 नुसार आहे. महाराष्ट्रामध्ये विचारलं आहे त्यांनी स्पेशली, तर हे लक्षात ठेवायचं आहे. TCS स्पेशली महाराष्ट्रावरच प्रश्न जवळपास विचारतो, जास्त बाहेर तो जात नाही. तर आपल्याला महाराष्ट्राचाच अभ्यास जास्तीत जास्त करायचा आहे. भूगोल असो, इतिहास असो किंवा अदर जे जनरलचे प्रश्न असतात ते सुद्धा, जसे चालू घडामोडी सुद्धा स्पेशली महाराष्ट्रावर विचारत असतात. तर पहा, प्रश्न क्रमांक 17. कोणत्या वर्षी सुश्री लता दीनानाथ मंगेशकर यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे? तर लता दीनानाथ मंगेशकर यांना केव्हा गौरवण्यात आलेलं आहे? भारताचा जो सर्वोच्च पुरस्कार आहे भारतरत्न, यांना 2001ला गौरवण्यात आलेला आहे. यांचे जेवढेही पुरस्कार आहे लता दीनानाथ मंगेशकर यांचे, ते खूप महत्त्वाचे आहे, ते तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. तर ऑप्शन क्रमांक 2 याचं करेक्ट उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे म्हटलेलं आहे? काय म्हटलेलं आहे यांनी? कोणते विधान हे बरोबर आहे असं म्हटलेलं आहे. तर पहा, विधान आणि याच्यावर प्रश्न आला आहे स्टेटमेंटवर. तर पहा, पहिलं जे स्टेटमेंट केलं आहे त्यांनी, कोणतं बरोबर विचारलेलं आहे त्यांनी? तर संगीत आणि नृत्य हा आदिवासी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे का, असा विधान केलेला त्यांनी. हे बरोबर आहे की नाही आहे? तर संगीत आणि नृत्य हा आदिवासी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे का?
तर हो, एकदम करेक्ट आहे, ते बरोबर विधान त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर दुसरं जे विधान केलेलं आहे त्यांनी घांगडी हे एक तंतुवाद्य असून ते वारली भक्ताकडून धार्मिक विधीवेळी वापरले जाते, त्यांना घांगडी भगत म्हटले जाते. तर एकदम करेक्ट आहे. दुसरं पण विधान जे आहे ते यांनी बरोबर केलेलं आहे. तर याचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 2, 1 आणि 2 दोन्हीही विधाने त्यांनी बरोबर केलेली आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 19. एका जिल्हा परिषदेची कमाल सदस्य संख्या किती असू शकते? आता बघा, जिल्हा परिषदेची विचारलेली आहे, कमाल सदस्य संख्या विचारलेली आहे आणि एका विचारलेली आहे. ठीक आहे. एका जिल्हा परिषदेची कमाल सदस्य संख्या किती असू शकते? तर 75 असू शकते. ठीक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक आहे 20. परत स्टेटमेंटवर प्रश्न आलेला आहे. ग्रामपंचायतीचा महसुलाचा खालीलपैकी कोणता स्रोत आहे? तर पहा, ग्रामपंचायतीचा महसूल जो आहे तो कशावर असतो, म्हणजे मुख्य स्रोत कोणता आहे त्यांचा? तर बघा, आठवडी बाजारावरील कर, जे आपण ते बाजारामध्ये चिठ्ठी वगैरे फाडतात ना ते, त्यानंतर तीर्थयात्रा कर. तर पहा, दोन्हीही याचे स्टेटमेंट जे केले आहे ते बरोबर आहे, कारण की गावामध्ये जो ग्रामपंचायतीचा महसुलाचा जो मेन स्रोत आहे तो हाच आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक आहे 21. खालील लोकांपैकी संगीत रत्नाकर चे लेखक कोण आहेत? तर संगीत रत्नाकर, बघा, लेखक आणि पुस्तके यावर TCS नक्कीच प्रश्न विचारतो. तर जेवढे पण फेमस पुस्तके आहे, लेखक आहे, त्यांच्यावर हा प्रश्न विचारत असतात, पूर्ण करून ठेवा. तर पहा, संगीत रत्नाकरचे लेखक कोण आहे विचारलेला आहे. तर संगीत रत्नाकरचे लेखक कोण आहे? सारंग देव हे आहेत. तर संगीत रत्नाकर सारंग देव आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी कोणते संयुक्त कॅल्शियम कार्बोनेट आणि त्याचबरोबर किंवा आणि मॅग्नेशियम कार्बोनेट्सपासून बनलेल्या खडकांमध्ये आढळतात? तर पहा, जसं आपल्याला कॅल्शियम म्हटलं तर आपल्याला क्लिक झालं पाहिजे की हे चुनखडीबद्दल बोलत आहे, कारण की चुन्यामध्ये हे सर्वात जास्त कॅल्शियम असतं. तर चुनखडी याचं करेक्ट असणार आहे लाईम सोडा. आता कॅल्शियम कार्बोनेट त्यांनी विचारलेलं आहे. उद्या चालून ते कॅल्शियम बायकार्बोनेट, कॅल्शियम सिलिकेट, कॅल्शियम मॅग्नेशियम वगैरे विचारू शकतात. त्यानंतर बघा, खालीलपैकी भारताच्या कोणत्या पंतप्रधानाचा जन्म तत्कालीन मुंबई प्रांतात झाला होता? तर पहा, भारताचा कोणता पंतप्रधानांचा जन्म विचारला आहे त्यांनी आणि मुंबई प्रांतात झाला होता असा विचारण्यात आलेला आहे. बघा, हा सुद्धा प्रश्न महाराष्ट्रावरच विचारण्यात आलेला आहे. महाराष्ट्राच्या बाहेर प्रश्न सहसा जात नाही TCSचा. मोरारजी देसाई याचं करेक्ट उत्तर असणार आहे. मोरारजी देसाई यांचा भारताच्या पंतप्रधानचा तत्कालीन मुंबई प्रांतात झालेला होता. तर कोणत्या पंतप्रधानांचा? मोरारजी देसाई यांचा झालेला होता. त्यानंतर आजच्या या क्लासमधला सेकंड लास्ट प्रश्न, यानंतर आपण 25वा प्रश्न घेणार आहे. तर पहा, पंडित भीमसेन जोशी जीवन गौरव पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाकडून या क्षेत्रात दिला जातो. तर जीवन गौरव पुरस्कार, पंडित भीमसेन जोशी जीवन गौरव पुरस्कार विचारण्यात आलेला आहे, महाराष्ट्र शासनाकडून दिला जातो. तर शास्त्रीय संगीत या क्षेत्रात दिला जातो. पंडित भीमसेन जोशी जीवन गौरव पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाकडून शास्त्रीय संगीत या क्षेत्रात दिला जातो. तर आजचा शेवटचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 25. जागतिक बँकेच्या मते दरडोई GNI किती रकमेपेक्षा जास्त असलेल्या देशांना उच्च उत्पन्न देश हाय इन्कम
कंट्रीज म्हणतात? 1 जुलै 2021 रोजी अद्ययावत अपडेट केल्याप्रमाणे हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. आणि किती आहे तर $12,695. जागतिक बँकेच्या मते दरडोई GNI किती रकमेपेक्षा जास्त असलेल्या देशांच्या उच्च उत्पन्न देश म्हणतात? तर किती आहे $12,695. तर पहा, हे TCSचे प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, जसेच्या तसे आलेले प्रश्न आहे, खूप महत्त्वाचे प्रश्न आहे. तर यापैकी तुम्हाला नक्कीच प्रश्न पाहायला मिळणार आहे. आणि तुम्हाला काय करायचं आहे तर जे यामध्ये चालू घडामोडी किंवा चालू घडामोडी टाईप प्रश्न विचारलेले आहे त्या दृष्टिकोनातून तुम्हाला त्यानुसार अभ्यास करायचा आहे. हे एक तुम्हाला दिशा दाखवण्यासाठी प्रश्नाची आपण सिरीज केलेली आहे. हे प्रश्न तुम्हाला नक्कीच येणार आहे पेपरमध्ये, पण थोडेफार चेंजेस होतील त्यामध्ये. विचारण्याची फ्रेम करून प्रश्न येतील, प्रश्न मागे पुढे होतील, पण हेच प्रश्न येणार आहे. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हा जवळपास 33वा क्लास आहे. याआधी 32 क्लास आपले पूर्ण झाले आहे. संपूर्ण क्लास बघण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन करा. संपूर्ण 32 क्लास मिळून जाईल. किंवा आपल्या यूट्यूब चॅनलला च्या प्लेलिस्टमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही बघू शकता. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. धन्यवाद.